ज्यांनी भूतकाळात त्रास दिला आहे ते उद्याच्या भविष्यात चांगलं वागतील अशी अपेक्षा पण ठेवू नका. नालायक कधी लायक होऊ शकत नाही हे कायम ध्यानात ठेवा. हाय हॅलो फॅमिली, मी पूजा लाईफस्टाईलिंग वर्किंग ब्लॉग यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं मनापासून खूप खूप स्वागत आहे तुमचं माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये. गुड मॉर्निंग, शुभ सकाळ, श्री स्वामी समर्थ सर्वांना. तर छान अशी आमची मॉर्निंग झाली. आमची मॉर्निंगच तिखट झालेली होती. कसं असताना मिरची दिसायला तिखट असते आणि लागते सुद्धा तिखटच बरं का, कारण हे हिचं खरं रूप दाखवते. तर जास्त वेळ न घालवता आजच्या व्हिडिओला सुरुवात करूयात. राजच्या आणि माझ्या खूप साऱ्या गप्पा गोष्टी झालेल्या आहेत आणि खूप दिवसांनी आज आम्ही इतकं निवांत आणि शांत हा ब्लॉग शूट केलेला आहे. खूप छान अशा गप्पा त्याने माझ्यासोबत मारलेल्या आहेत. तर तो कसा बोलतो हे बघायचं असेल तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. तर राज कोणत्या क्लासमध्ये वगैरे आहे आणि राजबद्दल काही मला कमेंट आल्या होत्या, त्याचबद्दल आज मी इथे गप्पा मारणार आहे. तर कोणाकोणाच्या बेबीला कांदा भजी आवडतात सांगा बरं, ते पण एकदम सपक, बिलकुल तिखट आमच्या बाळाला चालत नाही. खूप छान बनवलीस भजा. काय म्हणतात त्याला? भजा. भज्जे. स्वयंपाक वगैरे झाल्यानंतर म्हटलं पटकन थोडंसं बनवून घेऊया. तर काहीच तिखट वगैरे टाकलेलं नाही आहे याच्यामध्ये. एकदम असं म्हणजे बेसन पीठ फक्त थोडंसं आणि कोथिंबीर एवढंच टाकलं. बाजूला 2 मिरच्या घेतल्या. मिरची चालू तुम्हाला काय करता? मिरची चालतं मला, फक्त मिरची. मम्मावर लाड नाही, मम्मावर लाड नाही राहायचं थोडं पण. मिरची खाऊन दाखवू तुम्हाला? तुम्ही चारा मला मिरची. खरं चारायला लागलं, माझ्यावर थोडं पण जीव नाही आहे राहायचं. राजच्या हाताने मिरची खाऊया आता. गोड तुमच्या हाताची लय भूषो ना मिरचू थोडा. खिचू मम्मा आहे तुमची? मम्मा आहे? नाही कोण आहे? मम्मा. लबू मम्मा. लड्डू सोना. लबू तू मम्मा. लड्डू तू सोना. किचू मम्मा. मम्मा नाही तर टेन्शन नाही. मम्मा जीव आहे. मम्मा आहे तर टेन्शन नाही. मम्मा जीव आहे. आणखीन एक वेळेस म्हणा मोठ्या आवाजात. त्यांना आवाज नाही गेला. तो पहिल्यांदा बोलला असा जसं व्हिडिओजमध्ये, नाही तर तो ऑफ कॅमेरा खूप बोलत असतो तसं. मम्मा नाही मला जोरात बोल एकदा व्यवस्थित. मम्मा आहे तर टेन्शन नाही. मम्मा जीव आहे. कॅमेरा बंद असलास किती छान म्हणतास, तसं का म्हणतास कॅमेऱ्याच्या समोर? मम्मी ते ऐकलंच नाही मी कधी. कॅमेऱ्याच्या समोर असं म्हणला नाही सोय कधी? असं म्हणते. कॅमेरा ऑफ असेल ना राज कसा बोलतो माहिती, असं जवळ येतो, थोडंसं लाड करतो, मम्मा तो खूप छान आहे वगैरे असं बोलतो. नंतर असं जवळ घेऊन म्हणतो मम्मा हाय तर टेन्शन नाही, मम्मा माझी जीव आहे. आणि आता बघा कसं करतो तुमच्या समोर बोलायला. मम्मी पहिलं येत होता. म्हण बरं आता येत नाही. म्हणून दाखव एक वेळेस. म्हणून दाखव बरं. कॅमेरा बंद आहे म्हणून दाखव. बंद केलं कॅमेरा. मम्मा आहे तर जोरात मग, मला आवाज येत नाहीये. मम्मा आहे तर टेन्शन नाही, मम्मा जीव आहे. बघा कॅमेरा ऑफ आहे म्हटलं तर कसं म्हणतो, कॅमेरा चालूच होता. चिटिंग केली राजसोबत मी आज, चिटिंग केली. तुम्ही असं चिटिंग करताना तुमच्या बाळासोबत कधी कधी ते ऐकत नाहीत ना, मग त्यांना कोणाची तरी भीती वगैरे घालावी लागते. किंवा मग मी तर कधी राजला काय करते, अभ्यास वगैरे करत नसेल ना तेव्हा कॅमेरा ऑन केलाय असं सांगते मी त्यांना.
आणि म्हणते थांब आज ना व्हिडिओज तुझ्या मॅडमला पाठवणार आहे, कारण तू आज अभ्यास नाही करायला सतवायला लागला ना, तर तुझा व्हिडिओज तुमच्या मॅमला पाठवते आज असं बोलला ना. फक्त मोबाईलही समोर पकडला ना मी असं त्याच्या लगेच अभ्यासाला सुरू करतो बरं का. तो घाबरतो ना मॅमला तुमच्या. हो. कधी कधी पटकन ऐकतो. आता जसं मी म्हटलं होतं की कॅमेरा ऑफ आहे, म्हणजे केस ओढले ना कसं ओढायचं, तर कॅमेरा ऑफ आहे बोल म्हणलं मी, तर पटकन चालू केलं लगेच. फेवरेट लाईन आहे राजची ती. मम्मा हाय तर टेन्शन नाही, मम्मा माझी जीव आहे. 3 वर्षाचा होता ना तो, तेव्हापासून बोबडा बोलत बोलायचा. असं म्हणायचं का? नाना का पिल्लू असं म्हणायचं? कसं बोलतोय असं म्हणायचंय का? असं बोलत होतं? नाही, हं. छोटा होता मला नाही आठवत कसं बोलायचं होता. बोबडा बोलायचा. कसं? मम्मी मम्मा म्हणायचं करायचं. तू कुठं पप्पा सोडून जायचं तेव्हा? सोडून जायचे. आता कुठं पण सोडून जाणार आहे. नाही, आता मला जायचं. नाही, आता तो कितवीला आहे राज? फर्स्टला आहे. आता एक्झाम वगैरे झाल्यानंतर कितीला जाशील? सेकंडला. एक्झामची तयारी कशी चालू आहे? अभ्यास नाही करत आहे म्हणून विचारलं बरं का मी. तुमचे बाळ करतात ना अभ्यास, सांगा बरं, कारण अभ्यासच नाही करत आहे. अरे अभ्यास नाही केलंस परत सेकंडला जाशील तू. काय? कोणाला पण विचार, अभ्यास नाही केलंस ना तू, मॅमने दिलेलं होमवर्क वगैरे, स्कूल वर्क जर व्यवस्थित नाही केलंस, मॅमचं नाही ऐकलंस, मम्मी पप्पाचं नाही ऐकलं ना, परत फर्स्टला जातं. म्हणजे स्कूलमध्ये जाऊन धिंगाणा वगैरे केला, फ्रेंड्सला वगैरे मारलं, टिफिन नाही खाल्ला, मम्मा तरी फर्स्टला जातं. तर मारलं मला. रोजची स्कूल मधले ना राजचे असे घराणे असतात बरं का. रोज मी रोज ऐकून कंटाळून गेले. तुम्ही सांगा, धिंगाणा वगैरे केला, फ्रेंड्सला वगैरे मारलं, मॅमचं टीचरचं म्हणजे कोणाचंच नाही ऐकलं, मम्मी पप्पाचं, फर्स्टला जातं ना. बघ सगळे काय सांगतात कमेंटमध्ये, फर्स्टला जातं. गुड बॉय सारखं व्यवस्थित राहिलं तर सेकंडला जातं, हो ना. त्यासाठी अभ्यास पण करावा लागतं. सगळे गुड बॉयले सगळे लक्षण पाहिजेत. तू सगळं बॅड बॉय सारखं करायला लागलं बा. तू परत फर्स्टला जाशील. मग अभ्यास केला होता आज. अभ्यास केलाय पण रोज नाही करत आहे, कधीच नाही करत. मी आता फर्स्टमध्ये केलं होतं. मग आता कसं करायचं? फर्स्टला जायचं का सेकंडला? सेकंडला जायचं ना. सगळ्यांचे बॉईज विचार, सगळ्यांना विचार, तुम्ही अभ्यास करतात का? विचार बरं. त्यांना छोटे लागलं नाही तरी पण बघतात. हो, त्यांनी पण बघतात ना व्हिडिओ, त्यांनी पण सांगतात त्यांचे बॉईज गर्ल्स किती अभ्यास करतात, किती हुशार आहे, सेकंडला जाण्यासाठी अभ्यास करावा लागतं का नाही. तुला खोटं वाटायला ते? नाही, पण खरं आहे ते गोष्ट. अभ्यास केल्याशिवाय सेकंडला नाही जात. अभ्यास केला. तुला सेकंडला नाही जायचंय ना आता? जायचं. ज्युनियर KG ला जा, परत छोटा हो परत. मोठं होण्यासाठी अभ्यास करावा लागतं, सगळ्यांचं ऐकावं लागतं, गुड बॉय सारखं करावं लागतं. मेन म्हणजे टिफिन फिनिश करावी लागते. मी आता फर्स्ट लावतं, छोटं होऊ शकत ना. होऊ शकतं, जर अभ्यास नाही केला ना तर छोटं होऊ शकतं. नाही होऊ शकत. होऊ शकतं. नाही होऊ शकत. माझं ऐक तुम्ही. नाही होऊ शकतं ना. अभ्यास नाही केला तर परत छोटं होऊन फर्स्टला जातं ना. फर्स्टला जातं बाळ. त्यासाठी अभ्यास कर, मोठा हो, सेकंडला जाशील. आता एक्झाम, आता ना बाळाची एक्झाम आहे. एक्झाम कधी आहे? थोड्या दिवसांनी आहेत ना. मॅमनी सांगितलं एक्झामची तयारी वगैरे करा, छान अभ्यास वगैरे करा आणि अक्षर वगैरे छान काढायचे, सगळे इरेजर पेन्सिल वगैरे छान ठेवा, कारण हा दररोज काही ना काहीतरी हरवतो. इतका कंटाळा येतो ना, रोज अभ्यास करायचं म्हटलं की काहीतरी निमित्त सांगतो. म्हणत असेल तर छान अभ्यास करतो बरं का. मम्मा माझ्याकडे जास्त पैसे राहतात. हापडू शकत नाही. हरवू शकत नाहीये, हापडू शकत नाहीये तो. आता जास्त पेन्सिल आहेत त्याच्याकडे. फक्त पेन्सिल असूनच काय करायचं, त्याचा अभ्यास पण केला पाहिजे, त्याचा वापर केला पाहिजे. तर आता मी छान तुम्हाला ब्लॉग दाखवणार आहे बरं का. मला कमेंट पण आलेली आहे की राज कोणत्या क्लासमध्ये वगैरे आहे, तर तुम्हाला सांगायचं होतं की राज फर्स्टमध्ये आहे. आणि राजचं लिखी वगैरे म्हणजे लिहितो कसं, त्याचं अक्षर वगैरे किंवा वाचनामध्ये त्याला काय काय येतं किंवा ज्या काही गोष्टी त्याच्या ॲक्टिव्हिटी आहेत मी तुम्हाला दाखवणार आहे. कोणाला तरी अक्षरसुद्धा पाहायचं होतं की राज कोणत्या क्लासमध्ये आहे आणि त्याचं अक्षर कसं आहे, हे इंग्लिशचं किंवा मराठीचं पण,
तर मी एक ब्लॉगमध्ये दाखवेल कसं होतं ते माहिती. मी हा जो होमवर्क वगैरे काही करायलेला असतो ना, मी माझ्या कुठल्या तरी कामामध्ये असते याला होमवर्क सांगून, आणि मग त्या टायमिंगला व्हिडिओ शूट करणं वगैरे होत नाही. मी माझ्या कामामध्ये असते आणि हा ह्याचा अभ्यासामध्ये वगैरे असतो, त्याच्यामुळे काही तो टाईम भेटत नाही. पण प्रॉपरली जेव्हा हे अभ्यास करायला बसेल ना, तेव्हा खूप छान पद्धतीने मी तुम्हाला पूर्ण व्हिडिओ जसं शूट करून दाखवेल की तो असं उगीच लिहितो का, असं बोलत बोलत वगैरे लिहितो, कसा अभ्यास वगैरे करतो, किंवा त्याचं मराठीचं वगैरे अक्षर कसं आहे, किंवा इंग्लिशचं अक्षर वगैरे कसं आहे, हिंदी हां इंग्लिशचं किंवा हिंदीचं जे काय आहे ना, त्याची हँडरायटिंग कशी आहे हे तुम्हाला मी दाखवते. कारण एकाने बोलले होते की ताई राजचं अक्षर कसं आहे दाखवा, आणि तो कोणत्या क्लासमध्ये आहे. तर तो फर्स्टला आहे हे मी तुम्हाला सांगितलं. तर अक्षर दाखवण्यासाठी तुम्हाला नेक्स्ट ब्लॉग बघावं लागेल. मी लवकरच त्याचा तोही ब्लॉग बघेल. आणि फर्स्ट टाईम एकदा मी राजला व्हिडिओजमध्ये घेतला होता, म्हणजे तो चांगला 1 2 3 4 100पर्यंत बोलायला शिकला होता. तर बोलायला त्यामध्ये पण एक काहीतरी दोन अडखळला नाही आहे, म्हणजे त्याला येतं स्पष्ट, पण मी म्हटलं की तो बोलताना आजूबाजूला लक्ष देतो. तर त्याने आजूबाजूलाच लक्ष दिलेलं होतं, त्याच्यामुळे 1 2 ठिकाणी काहीतरी तो थांबला होता. पण आता न अडखळता बोलतो तो. 1 2 3 4 पण बोलतो, ABCD सुद्धा बोलतो, म्हणजे भरपूर साऱ्या गोष्टी आता त्याला छान यायला लागल्यात. तर हळूहळू कनेक्ट राहिलं तर तुम्हाला आजची ॲक्टिव्हिटी लक्षात येईल, किंवा रोज मी कुठला अभ्यास वगैरे राजकडनं करून घेते, डेली टायमिंगमधून डेमधून मी कसा राजसाठी एक एक्स्ट्रा वेळ बाजूला काढते, त्याच्याकडनं अभ्यास कसा करून घेते, किंवा तो स्वतः कसं त्याचं होमवर्क वगैरे करतो, घरी आल्यानंतर क्लासमध्ये दिलेलं वर्क कसं करतो, हे पण मी तुम्हाला नक्की दाखवेल. तर आमच्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, आणि व्हिडिओ कसे वाटतात ते खाली कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि सर्वात महत्त्वाचं सबस्क्राईब करा. राजचे व्हिडिओ कसे वाटतात ते सांगा. राजच्या मम्माचे व्हिडिओज कसे वाटतात ते सुद्धा सांगा. ओके ओके. आमचे फॉलोअर्स असंच वाढू जाऊ द्या, असंच आमचे फॉलोअर्स वाढू द्या, आमचे सबस्क्रायबर असंच वाढू द्या, आमची फॅमिली खूप सारी मोठी होऊ द्या, आम्हाला छान छान असे प्रेम द्या, छान छान असे कमेंट करा. राज जसे जसे तुमची कमेंट येतील, सबस्क्रायबर आमचे जास्त मोठे होतील, तशी आमची ॲक्टिव्हिटी तुम्हाला दाखवू. राजची माझी लाईफस्टाईल तुम्हाला सांगू, आमची लाईफस्टाईल आमची फॅमिली सर्व काही तुम्हाला लवकरात लवकर दाखवू, है ना. त्यासाठी तुम्ही आमची मोठी फॅमिली बनवा. तुम्ही पण आमच्या फॅमिलीचा एक हिस्सा व्हा, म्हणजे आपण एक मोठी फॅमिली तयार करू, आणि तुम्हाला आमच्या छोट्या मोठ्या सर्व गोष्टी हळूहळू शेअर करत जाऊ, है ना. गुड बॉय ना आमचं बाळ, छान बोलतो. आणि कोणी काय म्हणतं की राजला तुम्ही ऑफ कॅमेरा, म्हणजे कॅमेरा स्टॉप करता आणि बोलायला शिकवता वगैरे, तसं काही नाही. आता मी लॉंग कंटिन्यू व्हिडिओ स्टार्ट केले. आजकालच्या मुलांना शिकवायची काहीच गरज पडत नाही कुठल्याही गोष्टीबद्दल, की तू असं बोल किंवा तसं बोल, असं काहीच गरज नाही पडत. म्हणजे मला दुसऱ्यांच्या मुलाचं तर माहिती नाही, पण एक मला कमेंट आलेली होती की तो असंच काहीतरी बोलत होता, आणि आमचं कंटिन्यू व्हिडिओज स्टार्ट होतं, तो माझ्या काळजीसाठीच काहीतरी बोलत होता की मम्मा तू तुझी काळजी वगैरे घेत नाही वगैरे, की असं काहीतरी होतं कमेंट. तर त्यांनी कमेंट, तर याला शिकवायची नाही गरज पडत, हे स्वतःच त्याच्याच मनाने बोलत असतो सगळं. देत होतं, म्हणलं मम्मा तू तुझी काळजी घेत होता, तुझी काळजी घेत नाही, तेव्हा ती होतं लग्न म्हटलं ती तेव्हाच. हां, तर कोणीतरी कमेंट केली होती की राजला तुम्ही सांगता हेल्प करायला वगैरे, तर अशा गोष्टी नाही आहेत. राजचे जर म्हणून म्हटलं तुम्हाला, तुम्ही आमच्याशी कनेक्ट राहा. राजच्या छोट्यापणापासून मोठ्यापर्यंतच्या सर्व गोष्टी मी तुम्हाला शेअर करणार आहे, की राज लहान असताना पण कसा वागायचा, किंवा आता जसा जसा मोठा होतो तसा कसा वागतोय. आणि त्याला कुठल्याही गोष्टीची मी छोटीशी पण हेल्प मागत नाही बरं का. हा माझं खूप तब्येत बरी नसेल, मी झोपली वगैरे असेल एखादी वेळेस, राज पाणी दे रे बाळा वगैरे असं बोलती. पण जेव्हा पण मी कामामध्ये वगैरे असते ना, खूप छोट्या गोष्टी की तो लक्ष करतो. म्हणजे मी एखाद्या वेळेस घरामध्ये झाडू जरी मारते तर तो स्वतः सुकली वगैरे आणून देतो. हा ते आत्तापासूनच नाही, 3 इयर्सचा होता, फक्त 3 इयर्सचा, तेव्हापासून करतो तो कामं. आणि असं नाहीये की त्याला मी शिकवलेत कामं, तर तो स्वतःच्याच मनाने करतो, याचा मला खूप आनंद वाटतं. खरंच खूप छान वाटतं की एक मुलाला सुद्धा सगळ्या गोष्टी आल्या पाहिजेत. ते कशासाठी मी तुम्हाला पुढे सांगेन. आणि मी हा जर शिकला नसता तरी मी त्याला गोष्टी त्या शिकवल्या असत्या, पण माहिती नाही, जे माझ्या मनामध्ये असतं ना त्या याच्या बुद्धीमध्ये येतात आणि तो करतो, त्याच्यामुळे मी आणखीन खूप आनंदी होते. तर कसं असतं, पूर्ण लाईफच्या प्रत्येक गोष्टी असतात, प्रत्येक स्टोरी असते. एक 10-15 मिनिटाच्या व्हिडिओजमध्ये आम्ही सर्व काही नाही शेअर करू शकत. तर हळूहळू तुम्हाला मी म्हटलं माझ्या बाळाच्या ॲक्टिव्हिटी आणि माझ्या लाईफच्या स्टोरी सगळं तुम्हाला आम्ही सांगणार आहोत. आमच्या फॅमिलीसोबत सुद्धा मिळवणार आहोत. आमच्या फॅमिलीमध्ये कोण कोण आहेत हे सुद्धा सांगणार आहोत. त्यामुळे कनेक्ट राहा. व्हिडिओ खूप सारा मोठा होत चाललेला आहे. तर बाय बाय, टेक केअर. आता आम्ही गरमागरम भजे बनवून घेतलेले होते, ते आम्हाला एन्जॉय करायचे. आमचे बाकीचे कामं आहेत ते करायचे. तर आम्ही आता आमच्या व्हिडिओ इथे स्टॉप करतोय. तर खूप सारं प्रेम द्या. बाय बाय.
भेटू नवीन व्हिडिओमध्ये.